तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 26 लाख बहिणींचे अर्ज सध्या स्थगित करण्यात आलेले आहे आणि त्यांचे पैसे होल्ड करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या अर्जावर पडताळणी होणार आहे। यापैकी बघा 21 लाख बहिणी अशा आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 21 लाख बहिणी अशा आहे की एकाच कुटुंबातील 4 ते 5 3 4 5 अशा बहिणींनी लाभ घेतलेला आहे। दोनच बहिणींनी अर्ज भरायला पाहिजे होता आणि दोनच बहिणींना पैसे सुद्धा जून महिन्यापर्यंत आले असते, पण एकाच राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त 3 4 5 बहिणींनी अर्ज भरल्यामुळे एका वेळेस पूर्णच बहिणींचे पैसे थांबवलेले आहेत। कमीत कमी 3च बहिणींचे पैसे थांबवायला पाहिजे होते, 2 बहिणींचे पैसे पाठवायला पाहिजे होते, पण त्यांनी काय केलं, संपूर्ण एका राशन कार्डवरील जेवढे अर्ज आले तेवढ्या पूर्ण बहिणींचे पैसे त्यांनी स्थगित केलेले आहे। यामध्ये संख्या आहे 21 लाख बहिणी, म्हणजे सर्वात जास्त राशन कार्डवरून भरलेल्या अर्जांची संख्या आहे। आणि बघा, आता यामध्ये 4 बहिणी आहे किंवा 5 बहिणी आहे आणि कुटुंबामध्ये एक मुख्य व्यक्ती आहे, 2 जावा 2 सून आहे किंवा एक मुलगी आहे, त्यापैकी त्या 4ही बहिणींना लाभ पाहिजे आहे, पण आता कुटुंबामध्ये वाद निर्माण झालेला आहे। या 2 बहिणी म्हणतात की आमच्या दोघींचे अर्ज पात्र करा, या 2 बहिणी म्हणतात की आमच्या दोघींचे अर्ज पात्र करा। तर हे शक्य आहे का? हे शक्य आहे का की एकाच कुटुंबामध्ये 3 4 बहिणींचा लाभ चालू ठेवणे हे शक्य आहे का? बघा, 2 उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्या 2 उपाय जर तुम्ही केले आणि ते 2 उपाय जर तुमचे पॉसिबल झाले, शक्य झाले, तर तुमचा 4ही बहिणींचा लाभ सुरू राहू शकतो आणि टेक्निकली हे पॉसिबल सुद्धा आहे। तर बघा, सर्वात पहिला उपाय काय आहे? बघा, जे काही तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबाची ओळख काय आहे, तर तुमचं राशन कार्ड, त्यावरून तुम्ही अर्ज भरलेला आहे। तर बघा, सर्वात पहिला उपाय काय आहे, तर तुमच्या कुटुंबाचं एक वेगळं राशन कार्ड बनवणे। या 2 बहिणी जर एका राशन कार्ड मध्ये राहायला तयार असतील तर उरलेल्या 2 बहिणींचं राशन कार्ड वेगळं बनवणे, म्हणजे जे काही एक्स्ट्रा बहीण आहे त्या बहिणीचं 3ऱ्या किंवा 4थ्या बहिणीचं राशन कार्ड वेगळं बनवायचं। मग आता राशन कार्ड बनवणे शक्य आहे का? वेगळं राशन कार्ड बनवणे शक्य आहे का? तर शक्य आहे। कसं शक्य आहे? जर कुटुंबातील त्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी असेल, त्या महिलेच्या नावावर प्रॉपर्टी असेल किंवा कुटुंबातील दुसऱ्या पुरुषाच्या नावावर प्रॉपर्टी असेल किंवा घर असेल आणि त्यांची जर टॅक्स पावती त्यांच्याकडे असेल तर वेगळं राशन कार्ड बनवणे शक्य आहे। जुन्या राशन कार्ड मधून तुम्ही नवीन राशन कार्ड तयार करून त्या बहिणीचं आणि त्या कुटुंबातील 2-3 व्यक्तींचं नाव त्यामध्ये टाकू शकता, म्हणजे एक नवीन कुटुंब तयार होईल आणि या योजनेसाठी सुद्धा पात्र होईल। बघा, वेगळं राशन कार्ड बनवणे म्हणजे सरळ विषय आहे। वेगळं राशन कार्ड बनवणे म्हणजे कुटुंब वेगळं झालं, नवीन कुटुंब तयार झालं आणि नियमाप्रमाणे काय आहे, 1 किंवा 2 बहिणच या कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये लाभ घेऊ शकतात। म्हणजे तुमचं वेगळं राशन कार्ड तयार झालं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेल्या आहे। बघा, हा सर्वात महत्वाचा उपाय आहे की त्या राशन कार्ड मधून तुम्हाला नाव काढायचे आणि दुसरं नवीन राशन कार्ड बनवून तुम्हाला त्यामध्ये नाव टाकायचे आहे आणि नवीन राशन कार्ड पुरुषाच्या किंवा महिलेच्या नावाने बनवायचं आहे। पण त्यासाठी मोठी अडचण आहे, तुमच्या कुटुंबामध्ये जर वेगळी प्रॉपर्टी असेल, वेगळा प्लॉट असेल, वेगळं घर असेल तर हे करणे शक्य आहे, किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जर या गोष्टीसाठी मान्य असेल की जे काही प्रॉपर्टी आहे ती डिवाइड करायची आणि एका मुलाच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करायची, दुसऱ्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करायची, हे जर शक्य झालं तर नवीन राशन कार्ड बनणे सुद्धा शक्य आहे। नवीन टॅक्स पावती नवीन राशन कार्डसाठी सर्वात महत्वाची आहे। नवीन टॅक्स पावतीशिवाय किंवा प्रॉपर्टी दाखवल्याशिवाय तुमच्या कुटुंबाचं नवीन राशन कार्ड बनवू शकत नाही। बघा, एक उपाय मी तुम्हाला सांगितला, काही बहिणींसाठी हा उपाय पॉसिबल आहे, काही बहिणींसाठी पॉसिबल नाही। बघा, दुसरा उपाय काय आहे? दुसरा सर्वात महत्वाचा उपाय आहे, तर बघा या ठिकाणी दुसरा उपाय आहे, दुसरा उपाय सुद्धा पॉसिबल आहे, पण त्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांची समजदारी असणे या ठिकाणी महत्वाची आहे। तर बघा, तुम्हाला काय करावे लागेल, जर 4 बहिणींनी अर्ज भरलेले आहे, 4 बहिणींनी जर अर्ज भरलेले आहे तर तात्पुरत्या स्वरूपासाठी तुम्हाला 2 बहिणींचे अर्ज थांबवावे लागेल, पण तुम्हाला त्या राहिलेल्या 2 बहिणींचा लाभ पुढे चालून मिळू शकतो। कसा मिळू शकतो? बघा, तुम्हाला करायचं काय आहे, जर कुटुंबातील मुख्य महिला म्हणजे सासू यांचं जर वय जास्त असेल, त्यांचं जर वय जास्त असेल 60 61 62 किंवा 60च्या आतमध्ये असेल तर त्यांचा अर्ज तुम्ही कॅन्सल करू शकता, त्यांचा अर्ज कॅन्सल करू शकता। आणि कुटुंबातील जे तरुणी आहे, अविवाहित मुलगी आहे, ती जर लाभ घेत असेल तर तिचा अर्ज सुद्धा तुम्ही कॅन्सल करू शकता। मग तुम्हाला चालू कोणाचे ठेवायचे पैसे, जर कुटुंबामध्ये 2 सुना असेल आणि त्यांचं राशन कार्डवर जर नाव असेल तर त्या 2 बहिणींचे अर्ज तुम्ही सुरू ठेवू शकता। ठीक आहे, त्यांचे अर्ज जर सुरू ठेवले तर प्रॉब्लेम होणार नाही। मग जे काही नाव काढलेले आहे, ज्या काही बहिणींना अपात्र केलेलं आहे, ज्या 2 बहिणी आहे, मग त्यांना जर लाभ घ्यायचा असेल, त्यांना जर लाभ पाहिजे असेल तर काय करायचं? बघा, त्यांना जर लाभ पाहिजे असेल तर जी काही सिनियर व्यक्ती आहे, जी मोठी व्यक्ती आहे, त्यांना लाभ घ्यायचा आहे, तर पुढे चालून त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ मिळू शकतो। जर तुमचं कुटुंब त्यासाठी पात्र असेल, त्यांना पुढे चालून 2 3 4 5 वर्षांनी संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ मिळू शकतो, आणि त्या योजनेसाठी सुद्धा त्या अर्ज करू शकतात। मग याचा अर्थ काय तर काही दिवसानंतर 3ऱ्या बहिणीला सुद्धा लाभ मिळायला सुरुवात होईल। मग जी काही मुलगी आहे, जे काही तरुणी आहे, कुटुंबातील मुलगी आहे, मग
मग त्या मुलीचं काय, त्या मुलीला लाभ मिळणार नाही का? तर 100% मिळणार. बघा, मग दुसऱ्या नंबरची मुलगी आहे, जी तरुणी मुलगी आहे, तिचा लाभ जर बंद केला तर समोर चालून लाभ सुरू करता येईल का? तर बघा, जे काही तरुणी मुलगी आहे तिचा सुद्धा लाभ भविष्यामध्ये सुरू करता येईल. कधी सुरू करता येईल? त्या मुलीचं जर लग्न झालं, तुमच्या कुटुंबामधून ती मुलगी दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये गेली, तिचं लग्न झालं, तर तुमच्या राशन कार्डमधून तिचं नाव डिलीट होईल आणि तुम्हाला त्या मुलीला सासरवाडीच्या राशन कार्डमध्ये ते राशन कार्डवर नाव टाकावं लागेल. त्या ठिकाणी नाव टाकल्यानंतर ती नवीन कुटुंबामध्ये जाईल, विवाहित होईल आणि या योजनेसाठी सुद्धा पात्र असेल तर आणि आपले बंद झालेले पैसे त्या पुन्हा पात्र होऊन सुरू सुद्धा करू शकतात. तर ही योजना जी आहे ही योजना सुरूच राहणार आहे आणि ही पडताळणी वगैरे झाल्यानंतर जेव्हा ही योजना पूर्ण क्लीन होऊन जाईल, जे काही सर्व यामध्ये त्रुटी निघून जाईल, तेव्हा शासन काय करणार? ही योजना परमनंट सुरू ठेवणार. ही योजना परमनंट सुरू ठेवणार. कशा प्रकारे? दरवर्षी जे काही, आता बघा, मागच्या वर्षी जर एखादी बहीण 20 वर्षाची असेल आणि 2025 मध्ये जर ती आता 21 वर्षाची झाली आहे, तर ती बहीण या योजनेसाठी पात्र आहे, म्हणजे ती अर्ज करू शकते. त्या बहिणीला या योजनेचे पैसे भेटायला पाहिजे. मग त्यासाठी तिला काय करावं लागेल? नवीन अर्ज भरावा लागेल, म्हणजे अप्लिकेशन द्यावी लागेल. मग ही जी तरुणी आहे, ज्या बहिणीला मी सांगितलं की लग्न झाल्यानंतर त्या बहिणीला लाभ घेता येईल, मग ती बहीण सुद्धा पात्र झाल्यानंतर या योजनेसाठी अर्ज करेल आणि या योजनेसाठी पात्र होईल. आणि शासनालाही करावंच लागणार आहे, कारण दरवर्षी काही ना काही जे लाडक्या बहिणी आहे, ज्या छोट्या मुली आहे, ज्या मागच्या वर्षी 20 वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं होतं आणि 2025 मध्ये ते 21 वर्षाचे झालेले आहे, म्हणजे या योजनेसाठी पात्र झालेले आहे, त्यांच्यासाठी सरकारला अर्ज सुरू करावाच लागणार आहे आणि 100% सरकार करणार सुद्धा आहे. आणि ज्या बहिणी विवाहित आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन अर्ज सुरू करावे लागणार. मग ही योजना सुरू जर राहिली, जर परमनंट सुरू राहिली, शासनाचं जर या योजनेमध्ये यश मिळालं, तर 100% जे काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती प्रोसेस 100% पूर्ण होणार आहे. आणि अशा प्रकारे तुमच्या कुटुंबातील जे काही बहिणी आहेत, 4 बहिणी असतील, 5 बहिणी असतील, तर त्या लाभ घेऊ शकतात. पण बघा, पहिला उपाय जो सांगितला त्यामध्ये सुद्धा थोडी प्रॉब्लेम आहे. प्रत्येकच कुटुंबाला हा उपाय करणे या ठिकाणी शक्य नाही. आणि दुसरा उपाय जो सांगितला मी तुम्हाला, दुसऱ्या उपायामध्ये सुद्धा तुम्हाला 2 बहिणींचे अर्ज तात्पुरते बंद करावे लागेल आणि जे काही तुम्हाला मार्ग सांगितले त्या मार्गानुसार परत त्यांचे अर्ज सुरू करता येईल. एका बहिणीचा जो काही अर्ज आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेऊन सुरू करता येईल आणि दुसऱ्या बहिणीचा जो काही अर्ज आहे तो लग्न झाल्यानंतर दुसऱ्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर त्यांच्या राशन कार्डवर अर्ज भरून त्या बहिणीचा सुद्धा लाभ सुरू करता येईल. जर शासनाने नवीन अर्ज भरणे सुरू केले तर, जर शासनाने नवीन अर्ज भरणे सुरू केले तर हे सर्व गोष्टी जे आहे हे 100% शक्य आहे. आणि जर तुम्ही नवीन राशन कार्ड बनवलं तर तुम्हाला त्यासाठी फक्त महिला व बालविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जावं लागेल आणि त्यांना दाखवावं लागेल की जुन्या राशन कार्डमध्ये आमचं नाव नाही, आम्ही आमचं राशन कार्ड नवीन बनवलेलं आहे, आमचं कुटुंब वेगळं आहे, त्यामुळे आमचा लाभ सुरू करण्यात यावा. तुम्ही जर सर्व गोष्टीमध्ये पात्र असाल, तुमच्याकडे 4 चाकी कार्ड नसेल, तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्स भरत नसेल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या अटीमध्ये पात्र होत असाल, तर 100% तुमच्या कुटुंबातील जे काही बहिणी आहे, जर नवीन राशन कार्ड बनवलं आणि ते जर त्या ठिकाणी अर्ज दिला तर 100% तुमचे पैसे सुरू करण्यात येईल. तर वेगळं करण्याचा सुद्धा फायदाच आहे, त्यामध्ये नुकसान नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला पुन्हा सुरू होईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही अप्लिकेबल राहू शकता. जसं काही घरकुल योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही मग पात्र होऊ शकता. वेगळं राशन कार्ड बनवल्यावर त्या योजनांसाठी सुद्धा तुम्ही अप्लिकेशन करू शकता. तर बघा, हे 2 महत्वाचे उपाय होते. तुम्हाला हे उपाय पटले का? यामध्ये जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.